अजित चव्हाण आणि त्याचबरोबर ठाकरेंच्या सेनेचे आनंद दुबे. प्रकाशजी, मी तुमच्याकडे येतेय. मला एक तुम्हाला असं विचारायचं होतं की जर भाजप, कारण सातत्याने तुमचं असं म्हणणं आहे की महायुतीचाच महापौर होणार. आज जर आपण बोलणं ऐकलं श्रीकांत शिंदेंचं तर ते म्हणाले की महायुतीचाच महापौर बसणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. पण मग जर भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असेल तर स्पष्ट बहुमत आहे तुमच्याकडे. मग असं असताना तुम्हाला मनसेची गरज का पडते? यावरून एक सिद्ध होतंय की आम्ही महापौर पदासाठी आम्हाला मतं कमी आहेत म्हणून मनसेला सोबत घेतलं नाही. आमच्याकडे बहुमत आहे, पण मनसे ज्यावेळेस विकासाच्या दृष्टीनं आमच्या सोबत येतो असं सांगितलं त्यावेळेस आम्ही त्यांचं स्वागत केलं. मग असेल तर स्पष्ट मग असं असतं गरज का पडते? या आम्ही पदासाठी कमी आहे म्हणून मनसे सोबत घेतलं नाही. आमच्याकडे आहे, पण मनसे ज्यावेळेस विकासाच्या दृष्टीनं येतो असं सांगितलं त्यावेळेस आम्ही त्यांचं स्वागत केलं. याच्यात घोडेबाजार कुठला झाला? पण मग सत्तेत वाटेकरी वाढवलं दुबेजी, मला सत्तेत वाटेकरी का वाढवलं? हे पहा, तो हे पहा, महायुतीचा निर्णय आहे. तिचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री बोलायचे. राजसाहेबांचं ते भाषण 11 जानेवारीचं भाषण झालं. एक मिनिट आनंदजी, एक मिनिट. शिवतीर्थावर 11 जानेवारीला राजसाहेबांचं जे भाषण झालं ते शिवतीर्थाच्या इतिहासामध्ये जी काही चांगली भाषणं झाली त्याच्यात त्याचा क्रमांक बराच वरचा लागतो. एका भाषणामुळं सगळं वारं फिरले. उबाटा 65 वर गेली, पण राज ठाकरे 6 वर राहिले. याहून लक्षात घ्या, उबाटाच्या पोटात दात होते. त्यांनी मनसेचं काम नाही केलं. नसता ज्याच्या भाषणाने एवढं वारं फिरू शकतं त्याचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत. अहो, तुम्ही तुमच्या सहकार्यालाच फसवलं, दुसरीकडे काय बोटं दाखवताय? हे थोडं विषयांतर होत चाललंय प्रकाशजी, हे विषयांतर होत चाललेलं आहे. परंतु आनंदजी बोला. यांच्या स्पष्ट म्हणणं आहे की विकासासाठी जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आली ते त्यांचे स्वागत करत आहे. फक्त मला थोडक्यात विचारायचे आदरणीय महाजन साहेब, समजा विकासासाठी उद्या MIM आली, तुम्ही सोबत घेणार का? घेणार का MIM सोबत? मला आनामध्ये जबाब द्या. विकासासाठी घेणार नाही तर तुम्ही घेणार? काही नाही घेणार. अजिबात विकासासाठी येणार ना? तो पण विकासासाठी येणार ना? बिलकुल नाही घेणार. अजिबात विकासासाठी अजिबात घेणार नाही. तुम्ही स्पष्ट सांगा, तुम्हाला हे भ्रष्टाचार करायचे आहे. आनंदजी, मनसेची तुलना MIM करताय का? एक सेकंड, मला असं वाटतं प्रचंड जास्त विषयांतर होत आहे. मी तुम्हाला तिघांनाही आता या क्षणी इथेच थांबवते आणि मला जायचंय आता अजितजींकडे.